ولا تحسبن الله غافلا عما يعمل الظالمون إنما يؤخرهم ليوم تشخص فيه الأبصار مهطعين مقنعي رؤوسهم لا يرتد إليهم طرفهم وأفئدتهم هواء وأنذر الناس يوم يأتيهم العذاب فيقول الذين ظلموا ربنا أخرنا إلى أجل قريب نجب دعوتك ونتبع الرسل أولم تكونوا أقسمتم من قبل ما لكم من زوال وسكنتم في مساكن الذين ظلموا أنفسهم وتبين لكم كيف فعلنا بهم وضربنا لكم الأمثال وقد مكروا مكرهم وعند الله مكرهم وإن كان مكرهم لتزول منه الجبال فلا تحسبن الله مخلف وعده رسله إن الله عزيز ذو انتقام يوم تبدل الأرض غير الأرض والسماوات وبرزوا لله الواحد القهار وترى المجرمين يومئذ مقرنين في الأصفاد سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار ليجزي الله كل نفس ما كسبت إن الله سريع الحساب هذا بلاغ للناس ولينذروا به وليعلموا أنما هو إله واحد وليذكر أولو الألباب. आणि या जुलमी आणि अत्याचारी लोकांच्या कर्तुतींपासून अल्लाहला बेखबर समजू नका. त्यानं तर यांना फक्त ढील देऊन ठेवली आहे तो दिवस येईपर्यंत जेव्हा डोळे फाडलेले असतील आणि नजरा उलटपलट होतील. त्या दिवशी त्यांचं डोकं वर उठलेलं असेल, भीतीनं पापणीही फडफडणार नाही. त्यांची हृदय छातीच्या बाहेर उडत जाऊन हवेत अधांतरी लटकून फडफड करीत असतील. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही लोकांना खबरदार करा तो दिवस येण्यापूर्वी की त्यांच्यावर अजाब येऊन कोसळेल आणि अत्याचारी मोठ्याने ओरडत असतील की हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला आणखी थोडी सवलत दे, यासाठी की तुझं आवाहन कबूल करावं आणि पैगंबरांचं अनुसरण करून दाखवावं. यावर अल्लाहचं उत्तर असेल की याच्यापूर्वी काय तुम्ही मोठा जोर देऊन शपथपूर्वक हा दावा करीत नव्हतात की आमचं कधीही पतन होणार नाही? वास्तविक तुमच्या पूर्वी जमिनीवर अत्याचार माजवून स्वतः आपलंच नुकसान करून जे लोक मेले होते आणि त्यांच्याच घरांमध्ये तुम्हाला राहण्याची संधी मिळाली आणि तुम्हालाही उघडपणे हे माहीत झालं होतं की आम्ही त्यांच्याशी कशा प्रकारचा व्यवहार केला आणि आम्ही अशा लोकांची उदाहरणं सादर करून तुम्हाला सावधही केलं होतं. आणि डावपेच खेळण्यात या लोकांनी आपलं कसब दाखवून दिलं होतं आणि हे सर्व त्यांनी अल्लाहच्या विरोधात केलं होतं. वास्तविक त्यांची योजना आणि चाल अशी होती की पर्वतांनीही जागा सोडली असती. अल्लाहनं आपल्या पैगंबरांशी जे वायदे केले होते त्याच्या उलट होईल असा विचारही कधी मनात आणू नका. निसंशय पैगंबरांच्या विरोधी लोकांचा अल्लाह बदला जरूर घेईल. ज्या दिवशी जमिनीचा संपूर्ण ढाचा दुसऱ्या जमिनीसारखा बदलण्यात येईल आणि आकाशांनीही आपलं स्थान सोडून दिलं असेल आणि हे सर्व लोक एकमेव सर्व शक्तिमान अल्लाहसमोर उभे राहतील. आणि त्या दिवशी अपराधी लोकांना तुम्ही पाहाल की साखळीनं एकत्रपणे अनेक जण जखडलेले असतील. त्यांचा पोशाख डांबराचा असेल आणि त्यांच्या चेहऱ्यांवर आग पाखडलेली असेल. इन्कारी लोकांना एवढी भयंकर सजा अशा करता असेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माची सजा मिळत राहावी आणि फार लवकर अल्लाह हिशोब घेणार आहे. ही सूचना कुराणाद्वारे मानवांपर्यंत पोहोचवून द्या की त्यांनी सावध राहावं आणि गाफील राहू नये आणि जाणून घ्यावं की उपासना करण्यास योग्य असा केवळ एकमात्र अल्लाह आहे. आणि ही गोष्ट बुद्धिमान आणि समजदार लोकांनी चांगल्या प्रकारे ध्यानात ठेवावी.